मृदुलाच किचनमध्ये तुम्हा सर्व खवयांचं मी स्वागत करते। नुकतीच आपण विंटर स्पेशल सूप सिरीज केली आहे व तीही अतिशय सोप्या पद्धतीने। तुम्हाला कशी वाटली आपली ही सिरीज? त्यातील कुठले सूप तुम्ही ट्राय केला आहे का? तर नक्की कमेंट करा। व आज देखील आपण सोप्या सूप रेसिपी प्रमाणेच अतिशय सोपी सर्वांना सहज घरी करता येईल अशी सुपर सॉफ्ट एगलेस मिल्क ब्रेड रेसिपी करतोय। व या ब्रेड रेसिपीसाठी महत्त्वाचं असतं चांगल्या प्रतीचं एक्सपायर्ड न झालेलं ॲक्टिव्ह ड्राय इस्ट। सर्वप्रथम हे ॲक्टिव्ह ड्राय इस्ट आपण फर्मेंट करून घेणार आहोत, फुलवून घेणार आहोत। आपल्याला इस्ट फर्मेंट करायचं आहे त्यासाठी आपण 1 कप वार्म मिल्क घेतलेला आहे। लुक वार्म म्हणजे कसं तर कोमट। आणि यामध्ये आता आपण घालतो आहोत 2 टेबलस्पून पिठी साखर आणि त्याचबरोबर 2 टीस्पून आपण हे ईस्ट घेतलेलं आहे। हे बघा अशा पद्धतीचं बारीक असतं ना ईस्ट, आपण ते घेतलेलं आहे। परफेक्ट मोजून घ्यायचं आपल्याला आणि आता आपण हे विरघळून घेऊयात। बस आता आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे। आपण 10 मिनिटं झाकून ठेवूया। तेवढ्या वेळात हे ईस्ट छान फुलून येईल, फर्मेंट होईल। 10 मिनिटं झाले, आपण चेक करूयात। हे बघा सुरेख ईस्ट छान ब्लूम झाला आहे, फुललं आहे। बघा दिसत असेल तुम्हाला। जर तुमचं ईस्ट असं फुललं नाही तर तुम्ही पुढची प्रोसेस करू नका कारण पुढे आपण मेहनत करू पण तो ब्रेड ते बेकरी प्रोडक्ट चांगलं होणार नाही। आपलं ईस्ट छान फर्मेंट झालेलं आहे तर यामध्ये आता आपण मैदा घालणार आहोत। आपण 3.25 कप मैदा घेतला आहे आणि ग्रॅममध्ये सांगायचं झालं तर 350 ग्राम मैदा आहे, तो घालूयात आपण। आज आपण व्हाईट ब्रेड करतोय म्हणजे मिल्क ब्रेड पण मैदा वापरून। जर तुम्हाला व्हीट फ्लोअर गव्हाचं पीठ घालून करायचं असेल तरीही चालेल, पण मिल्क ब्रेड मैद्याबरोबर छान लागतो। मैदा घालून केला की त्याचा कलर देखील छान शुभ्र येतो ना, म्हणून। आणि यामध्ये आपण घालतो आहोत 1 टीस्पून मीठ। त्याचबरोबर आपण 2 टेबलस्पून ऑइल घालतोय। याऐवजी तुम्ही मेल्टेड बटर घालू शकता, पण अनसॉल्टेड घालायचं बरं का, कारण सॉल्टेड घातलं तर मीठ जास्त होईल। कारण आपण यात मीठही घातले आणि परत सॉल्टेड बटर घातलं तर मीठ जास्त होईल की नाही ब्रेडमध्ये, बस म्हणून अनसॉल्टेड बटरचा वापर करा किंवा तीव्र वास नसलेल्या आपल्या कुकिंग ऑइलचा वापर करू शकता। आपण एकदा स्पॅटुलाच्या साहाय्याने हे मिक्स करू, बाइंड करूयात आणि आता आपला हाताने मिक्स करूयात। छान बाइंड करून घेऊयात, डो बांधून घेऊयात। हे बघा आपण मैदा भिजवून घेतला पण आपल्याला सॉफ्ट असा डो करून घ्यायचा आहे। तर त्याकरता आपण या प्लॅटफॉर्मवरती थोडंसं ऑइल लावूया आणि तयार पीठ ठेवायचं। आणि आता आपल्याला याला 8 ते 10 मिनिटं अगदी सॉफ्ट डो होईपर्यंत स्ट्रेच अँड फोल्ड अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे। जेव्हा जेव्हा आपण ईस्ट वापरतो ना तर त्यावेळी हे असं स्ट्रेच अँड फोल्ड करून व्यवस्थित मळून घेणं अतिशय गरजेचं असतं। अशा पद्धतीने 8 ते 10 मिनिटं। आता कसं हाताला चिकटतोय की नाही हा मैदा, हे पीठ, तर ते चिटकणार नाही इतपत आपण त्याला मळणार आहोत। छान सॉफ्ट डो आपल्याला लावून घ्यायचा आहे बरं का। हे बघा असं स्ट्रेच करतोय आणि तोच हात असा उलटा घेतला की बघा पीठ असं फोल्ड होत येतं, बरोबर। बस आपल्याला असंच करायचं आहे 8 ते 10 मिनिटं। डो छान सॉफ्ट झाला पाहिजे आणि त्याचबरोबर तो हाताला देखील चिकटता कामा नये, तोपर्यंत आपण हे मळून घेऊयात। जवळजवळ 10 मिनिटं आपण हा डो मळून घेतलाय। बघा कसला सॉफ्ट झालाय हो की नाही। आता आपल्याला हा फर्मेंट व्हायला ठेवायचा आहे। आपण असा व्यवस्थित फोल्ड करून घेतलाय आणि त्यानंतर आपण एका बोलला ऑइल लावून घेतलेला आहे व्यवस्थित
आणि त्यामध्ये आपला हा डो ठेवूयात फर्मेंट होण्यासाठी. वरती देखील आपण थोडंसं ऑइल लावून घेतो आहोत आणि यानंतर यावरती आपल्याला ही क्लिंग रॅप लावायची आहे. आणि त्यानंतर आपण ह्याला झाकून ठेवूयात एका उबदार जागी. फर्मेंट व्हायला 1 ते 1.5 तास पुरेसा होतो. जर तुमच्या इथे टेम्परेचर गार असेल, म्हणजे वातावरण गार असेल, तर तेव्हा फर्मेंट व्हायला थोडा जास्त वेळ लागू शकतो. पण गरम असेल, उष्ण असेल, तर 1 तासामध्ये हे पीठ व्यवस्थित फर्मेंट होतं. आहे त्यापेक्षा डबल. आता तुम्ही बघून घ्या, अर्धा बोल जवळजवळ आपलं पीठ ठेवलेलं आहे. आता आपण तासाभराने चेक करूया. पीठ डबल झाल्याशिवाय आपण पुढची प्रोसेस करणार नाही. तर चला आपण एका छान उबदार जागे हे पीठ फर्मेंट व्हायला ठेवून देऊयात. जवळजवळ तासभर झालेला आहे. आपल्या मिल्क ब्रेडचा डो आपण फर्मेंट करायला, राईज करायला ठेवला आहे. चेक करूया. वा, सुरेख. बघा, अगदी डबल झाला आहे. तुम्हाला दाखवलं होतं की नाही, बोलमध्ये अर्धा बोल आपण डो ठेवला आणि आता तो राईस बघा पूर्ण बोल भरून झालेला आहे. अगदी वर आलं आहे की नाही, मस्त छान फर्मेंट झालेला आहे. आपण त्याचं क्लिंग रॅप काढून घेऊया आणि पंच मारून डोमधील गॅस काढून घेऊयात. बस आता आपल्याला फारसं काही करायचं नाही आहे. म्हणजे आपण आधी छान मळून घेतलं आहे की नाही, त्यामुळं आता आपण हे बघा, दिसते का तुम्हाला जाळी याच्यातली आलेली? मस्त फर्मेंट छान झाली की अशी छान जाळी येते. तर तुम्हाला म्हटलं मी की आपण आधी छान मळून घेतलं, त्यामुळे आता फार नाही मळायचं आपल्याला. बस आपण असं आतमध्ये टक करतो आहोत. आपल्याला बेसिकली एक लांबट पोळी लाटून घ्यायची आहे. बरं, हा असा टक केलेला जो भाग आहे ना, तो आपण असा वरतीच ठेवणार आहोत आणि लाटण्याच्या मदतीने छान लांबट अशी पोळी लाटून घेणार आहोत. आणि त्याचवेळी आपण ज्यामध्ये आपला ब्रेड बेक करणार आहोत त्या टीनला देखील छान ऑइल लावून ग्रीस करून घेतलेलं आहे. बरं, थोडीशी पोळी मी हाताने सारखी करते आणि आता आपण लाटण्याच्या मदतीने जाडसर पोळी लाटणार आहोत. आपल्याला लांबट पोळी लाटायची आणि लक्षात घ्या की लाटताना आपल्याला अजिबात दाब द्यायचा नाही. हलके हलके लाटणं, थोडं खाली खाली लाटत यायचं, थोडं वर करायचं. आपल्या नेहमीच्या पोळीसारखं त्याची साईड बदलून लाटणं, गोल गोल फिरून लाटणं तसं नाही करायचं. हे बघा, अशा पद्धतीने दाब द्यायचा नाही. हलके हलके पोळी अशी आपण वाढवून घेतो आहे. आपल्याला एक रोल वळून घ्यायचा आहे. बघा, पोळी न उलटवता किंवा न सरकवता आपण असं सर्व बाजूने थोडं 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 आपण वाढवतो आहे लाटण्याने. पण आकार मात्र कसा ठेवला आपण? लांबट ठेवला आहे पोळीचा. बघा, पुरेशी झालेली आहे. आणि आता आपल्याला याची घट्ट असा रोल बनवायचा आहे. वळकटी वळून घ्यायची. बघा, असं टाईट वळकटी वळायची. बघ, सर्व बाजूनी असं छान पुढे पुढे सरकवायचं, म्हणजे आपोआप हा रोल घट्ट बनतो. मस्त. आता हे शेवटचं टोक आहे. बेक करताना ते उलगडू नये म्हणून आपण काय करणार आहोत, असं चिमटे घेऊन म्हणजे पिंच घेऊन बंद करणार आहोत, अशा पद्धतीने. ठीक आहे. थोडासा रोल सारखा करून घेऊयात, आपल्याला त्या टीनमध्ये व्यवस्थित बसवता येईल असा. आणि आता हा रोल आपण टीनमध्ये प्लेस करतोय. टीनमध्ये देखील हा रोल व्यवस्थित आपण प्लेस करू. थोडासा हाताने सारखा करून घेऊयात. मस्त. आपण आणखीन एकदा याला फर्मेंट करायला ठेवणार आहोत, पण तासभर नाही. किती? अर्धा तास. खूप झालं. तर आपण हा रोल नीट करून घेऊयात, सारखा करून घेऊयात. यावरती आपल्याला आता मिल्क वॉश द्यायचा आहे, म्हणजे सरफेस आहे ना तो कडक होऊ नये फर्मेंट होताना. असा ब्रश करायचा दुधाचा. एक खातं चालतं, तुम्ही एक वॉश द्या. ठीक आहे. चला, आता हा टीन आपण झाकून ठेवूयात अर्धा तास आणि त्यानंतरच बेकिंगला टाकूयात. अर्धा तास झालेला आहे. आपण चेक करूया. सुरेख. हे बघा, ठेवलेला रोल देखील बघा मस्त फुलला आहे की नाही, छान राईस झालेला आहे. आपण एकीकडे आपला मायक्रोवेव्ह कन्व्हेक्शन मोडवरती 180 डिग्रीला 8 मिनिटासाठी प्रीहीट करायला ठेवलेला आहे. तो
तो प्रीहीट होतोय तोवर आपण याला परत एकदा एक मिल्क वॉश देऊयात. जर तुम्ही एग खात असाल तर एग व्हाईटचा तुम्ही ब्रश करा. ठीक आहे. त्यामुळं काय होतं, वरतून हा कलर खूप सुरेख येईल. आपण हे जे मिल्क लावतो ना, यामुळं आपल्या ब्रेडला सुरेख कलर येईल. चला, मिल्क वॉश आपण देऊन घेतला आणि आपला मायक्रोवेव्ह देखील प्रीहीट झालेला आहे. तर आपण आता हा टीन बेकिंगला ठेवू. एक्झॅक्ट बेकिंगला किती वेळ लागला हे बेक झाल्यावरती मी तुम्हाला सांगेन. आपला मिल्क ब्रेड बेक झाला आहे. बघा कसला सुरेख कलर आला आहे, हो की नाही. आपण या वायर रॅकवरती काढून ठेवला आहे गार होण्यासाठी, पण आता तो खूप गरम आहे. तोवरच यावर आपण आता हलकेच बटर लावून घेऊ. याऐवजी तुम्ही साजूक तो ब्रश केलं तरी चालेल, म्हणजे हा सरफेस जरा सॉफ्ट राहतो. हा कलर तर कसला जबरदस्त भारी आला आहे, हो की नाही. आपण ब्रश करून घेतलं आहे आता बटर, आणि आता थोड्या वेळाला गार होऊ देऊया आणि त्यानंतरच आपण मग कट करूयात. आपला ब्रेड किती सॉफ्ट झाला आहे ते दाखवते. हे बघा, सुरेख जबरदस्त झालेला आहे. तुम्हाला दिसत असेल बेक देखील बघा किती सुरेख झाला. कडा बघू शकता आणि खालून मस्त. चला आता आपण कट करून घेऊयात. सुपर इझी सुपर सॉफ्ट एगलेस मिल्क ब्रेड रेडी आहे. हा मिल्क ब्रेड बेक करायला आपल्याला 180 डिग्रीला 22 मिनटं लागली. आता हा मिल्क ब्रेड तुम्ही गरम दुधाबरोबर, चहा, कॉफीबरोबर खा किंवा नुसताच बटर जॅम लावून एन्जॉय करा. तेवढाच जबरदस्त लागतो. रेसिपी अतिशय सोपी आहे, तेव्हा खवय्यांनो नक्की ट्राय करा व आधी केलेल्या ब्रेड रेसिपींसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स देखील चेक करा. चला परत भेटूत अशीच छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.